आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रमेश दापके सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम सर, आदरणीय बुवासाहेब जाधव सर जे चिलवडीचे आहेत आणि थोर स्वातंत्र्यता सेनानी रामभाऊ जाधव यांचे ते चिरंजीव आहेत. त्याशिवाय या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी मला या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं ते आमचे स्नेही मित्र आदरणीय सूर्यवंशी सर. आणि माझं व्याख्यान आहे म्हणून माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे शिक्षण उपसंचालक साहेब माननीय डॉक्टर गणपतराव मोरे सर या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. त्याशिवाय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रंथालय पदाधिकारी कर्मचारी बंधू भगिनींनो, खरं तर आजचा विषय जो आहे हा हैदराबाद मुक्तीसंग्रामामधील उस्मानाबाद जिल्ह्याचं योगदान असं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या आपल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी हा जो विषय ठेवलेला आहे तो मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. हैदराबाद संस्थान हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिने 2 दिवसानंतर स्वतंत्र झालं. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र अजूनही भारताच्या स्वातंत्र्याची परिपूर्ती झाली नव्हती, कारण भारताला ब्रिटिशांच्या जोगडातून स्वातंत्र्य मिळालं होतं आणि संपूर्ण भारतावर काही ब्रिटिशांचं साम्राज्य नव्हतं. या काळामध्ये भारतामध्ये 565 इतकी संस्थानं होती आणि या संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करून घेतल्याशिवाय खऱ्या अर्थानं भारताचं भारत म्हणून अस्तित्वात येणं शक्य नव्हतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न जे आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू झालेले होते. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे तत्कालीन गृहमंत्री आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, त्याशिवाय व्ही.पी. मेनन हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक होते. आणि त्या काळामध्ये लॉर्ड माउंटबॅटन हे भारतामध्ये व्हाईसरॉय म्हणून कार्यरत होते. तर या सगळ्यांचं भारताच्या या संस्थानिकांच्या विलिनीकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. विशेषतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी कामगिरी बजावलेली आहे त्या कामगिरीवर स्वतंत्र बोलावं इतकं प्रभावी कार्य त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता बघा, हे जे 565 संस्थानिक होते, या 565 संस्थानिकापैकी बहुतांश संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करून घेण्यास सरदार वल्लभभाई पटेल, व्ही.पी. मेनन हे सगळे यशस्वी झाले. मात्र अजूनही अशी काही संस्थानं होती ज्या संस्थानिकांनी भारतामध्ये विलीन होण्यास नकार दर्शवला. त्याच्यामध्ये जुनागडचं संस्थान होतं, काश्मीरचं संस्थान होतं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि भारताच्या मध्यभागी असलेलं आमचं हैदराबादचं एक संस्थान होतं. हैदराबाद हे भौगोलिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारताच्या मध्यभागी असलेलं संस्थान आहे. आणि जोपर्यंत हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन होणार नव्हतं तोपर्यंत भारताचं भारत म्हणून अस्तित्वात येणं शक्य नव्हतं किंवा भारताच्या स्वातंत्र्याची परिपूर्ती जी आहे ती झाली नसती. त्यासाठी हे संस्थान भारतामध्ये विलीन होणं गरजेचं होतं. मात्र या हैदराबादच्या संस्थानामध्ये त्या काळामध्ये 7वा निजाम नवाब मीर उस्मान अली खां बहादूर हे राज्य करत होते. आपला जो हैदराबादचा भाग आहे या भागामध्ये साधारणपणे 1591 पासून वेगवेगळ्या मुस्लिम राजवटी होत्या. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुतुबशाही होती, नंतर मुघलांचं साम्राज्य राहिलं काही काळ आणि इसवी सन 1724ला असफजाही राजवट ही असफजाही राजवट स्थापन झाली. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की निजामी राजवट होती वगैरे वगैरे, मात्र त्यातलं खरं जो शब्द वापरायला पाहिजे तो आहे असफजाही राजवट. आणि या असफजाही राजवटीचा पाया मीर कमरुद्दीन नावाचा त्यांचा जो
सरदार होता खरं तर मुघलांचा हा, यांना 1724ला घातला. 1724 ते 1948 असे 224 वर्ष आपल्या या संस्थानावर या निजामाचं साम्राज्य होतं. निजाम ही त्यांना मिळालेली पदवी आहे. निजाम म्हणजे एखाद्या प्रदेशाची व्यवस्था पाहणारा. मात्र त्या पदवीनंच शेवटपर्यंत 7 निजाम जे आहेत ते ओळखले गेले. आणि ज्या 7व्या निजामाच्या काळामध्ये हैदराबादचं स्वातंत्र्य लढा जो आहे तो प्रारंभ झाला, ते 1911ला गादीवर आले. त्यांच्या वडिलांचं नाव होतं मेहबूब अली आणि मेहबूब अली 1911ला वारले. आणि त्याच्यानंतर 7वे निजाम नवाब मीर उस्मान अली खान हे गादीवर आले. 1911 ते 1948 हा यांचा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना अक्षरशः आपल्या अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या आणि किती त्यागातून, शौर्यातून आणि बलिदानातून आम्ही आमचं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे हे सांगणाऱ्या आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहता की तुम्हाला भारताचा स्वातंत्र्य लढा जो आहे तो शिकवला गेला आहे. मात्र आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या भागाला स्वातंत्र्य कसं मिळालं हे आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून मला वाटतं की हा इतिहास जो आहे तो आपल्याला माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं हैदराबाद संस्थान जे होतं हे संस्थान 3 भाषिक लोक, खरं तर 5 भाषेचे लोक आहेत, मात्र मुख्य 3 भाषेचे लोक आहेत. त्याच्यामध्ये 16 जिल्हे आहेत. या 16 जिल्ह्यामधले 8 जिल्हे जे आहेत ते आत्ताच्या तेलंगणामधले आहेत. आता मी त्यांची नावं सांगत बसत नाही, मात्र ही 8 जिल्हे आत्ताच्या तेलंगणामधले आहेत. 3 जिल्हे जे आहेत ते कन्नड भाषिक म्हणजे आत्ताच्या उत्तर कर्नाटकमधली, जे तुम्हाला माहीत आहेत, बिदर, रायचूर आणि गुलबर्गा. आणि तत्कालीन 5 मराठी भाषिक जिल्हे होते, ज्या जिल्ह्यांची संख्या आज 8 झालेली आहे. औरंगाबाद, बीड, आपलं उस्मानाबाद, त्यानंतर नांदेड आणि परभणी असे एकंदर 5, आता ते 8 झालेले आहेत. अशा एकूण 16 जिल्ह्यांचं 82,313 चौरस मैल इतकं क्षेत्रफळ असलेलं 1,63,38,534 इतकी लोकसंख्या असलेलं हे संस्थान होतं. या संस्थानामध्ये 42% इतकी प्रमाण जे आहे ते जहागीरदारांचं होतं. अत्यंत मागास अशी अर्थव्यवस्था होती. लोकांना कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे जे आहेत ते माहिती नव्हते. बहुतांश लोक शेतीवर अवलंबून होते. या संस्थानाचा संस्थानिक मुस्लिम होता आणि बहुसंख्य प्रजा जी आहे ते हिंदू होती. या संस्थानामध्ये 81% इतके लोक हिंदू होते आणि 16% लोक जे आहेत ते मुस्लिम होते आणि उर्वरित जे आहेत ते इतर धर्माचे होते. आता इथं अडचण काय होती, राजा संस्थानिक जो आहे तो मुस्लिम आहे आणि बहुतांश प्रजा जी आहे ते हिंदू आहे. यामुळं अनेकांना असं वाटतं की हैदराबादचा लढा हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला लढा होता. मात्र वास्तविकता वेगळी आहे. हैदराबादचा लढा हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला लढा नव्हता, तर हा हुकुमशाहीच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी सर्वसामान्य लोकांनी दिलेला लढा होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या लढ्यामध्ये लोकांनी खूप महत्त्वाचा कार्य जे आहे ते केलेले आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचा या लढ्यामधला सहभाग जर आपण नोंदवला पाहिला तर आपण आश्चर्यचकित होतो. आता आम्ही बोलताना मी सरांना सांगितलं की उस्मानाबाद आणि मराठवाडा आणि आपला सगळा हैदराबाद असं सगळं एकत्र बोलत असताना मी हैदराबाद आणि मराठवाडा असं जास्त फोकस करणार आहे आणि उस्मानाबादवर सर जास्त बोलणार आहेत. मुळामध्ये हा लढा जो आहे या सगळ्या भागामध्ये लढला गेलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण त्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणतो. मला हा शब्दसुद्धा चुकीचा वाटतो, कारण फक्त मराठवाडा काही 17 सप्टेंबरला मुक्त झालेला नव्हता. 17 सप्टेंबरला आपलं हैदराबाद संस्थानच मुक्त झालं. त्यामुळे हा हैदराबादचाच मुक्तीसंग्रामाचा लढा आहे, ही गोष्टसुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता 5 जे निजाम होते सुरुवातीचे, या 5 निजामांच्या काळामध्ये प्रजेमध्ये फारसा भेदभाव जो आहे तो झाल्याचं दिसत नाही. 6वा निजाम जो आहे मेहबूब अली हा गादीवर आल्यानंतर मात्र पुढच्या काळामध्ये हळूहळू वेगवेगळे कायदे जे आहेत ते निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्यातून हळूहळू हिंदू लोकांच्या हालचालीवर जे आहेत ते निर्बंध घातले गेले. एक 1899ला कायदा झाला होता, ज्या कायद्यामध्ये मंदिर किंवा मस्जिद जी आहे, कायदा काय म्हणतो बघा, मंदिर किंवा मस्जिद जी आहे याच्या डागडुजीला म्हणजे दुरुस्तीला बंधनं घातली गेलेली होती. म्हणजे हैदराबादवरून परवानगी आणल्याशिवाय त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. आता ऐकणाऱ्याला असं वाटतं की हे काय, हिंदूंना पण होतं आणि मुस्लिमांना पण होतं, म्हणजे मंदिराला पण होतं मस्जिदीला पण होतं. मात्र गंमत वेगळी होती.
मंदिरवाल्यांनी जर अर्ज केला आमच्या मंदिरामध्ये दुरुस्ती करायची आहे आणि त्यासाठी परवानगी मिळावी, तर त्या अर्जाला कित्येक दिवस पाहिलंच जायचं नाही. आणि असाच अर्ज जर मस्जिदीच्या बाबतीत आला तर तात्काळ कारवाई व्हायची आणि त्यांना परवानगी दिली जायची. म्हणजे ते मंदिर दुरुस्त का केले जाऊ नये, तर ते हळूहळू पडून जावं आणि ते नष्ट होऊन जावं. हळूहळू हे कायदे जे आहेत ते वाढत गेले. विशेषतः 7वा निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादूर यांच्या काळामध्ये गस्ती निशान ज्याला म्हणतात 51 आणि 53 असे अत्यंत जुलमी कायदे जे आहेत ते आणले गेले. आपल्या सगळ्या हालचालीवर जे आहेत त्या संस्थानातल्या निर्बंध जे आहेत ते आणण्यात आले आणि अशा सगळ्या कालखंडामध्ये लोकांना एकत्र आणण्याचं काम संस्थानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं. आणि मला अभिमान वाटतो की आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या सगळ्याचा श्रीगणेशा झालेला आहे. आता लक्षात घ्या, हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी एक संघटना स्थापन केली गेली होती निजामाच्या आशीर्वादानं, त्या संघटनेचं नाव आहे मजलिस इत्तेहादुल मुसलमीन. ही 1927ला स्थापन झालेली संघटना आहे. आणि या संघटनेचा जो अध्यक्ष नंतर झाला त्याचं नाव बहादूर यारजंग नावाचा होता. हा उत्तर भारतातला होता, मौलानी होता, अत्यंत शुद्ध अशी उर्दूमध्ये भाषणं करायचा. तो इतका प्रभावी वक्ता होता की त्याच्या वक्तृत्वामुळं हळूहळू संस्थानामध्ये फार वेगळं वातावरण जे आहे ते निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याची जर व्याख्यानं ऐकली बहादूर यारजंगची, सगळ्यांना कासिम रजवीचंच नाव माहिती असतं. मात्र कासिम रजवीच्या अगोदरचा जो व्यक्ती होता, ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं संस्थानातलं वातावरण बिघडवलं, तो होता बहादूर यारजंग. बहादूर यारजंग पुढच्या काळामध्ये इतका प्रभावी होत गेला की निजामाला वाटलं की हा आपल्यापेक्षा वरचढ होणार. आणि निजाम असा एक व्यक्ती होता की जे आपल्यापेक्षा वरचढ होतील त्याला वेगवेगळ्या मार्गाने संपवायचं. आणि बहादूर यारजंग याचा सुद्धा काटा काढला गेला. तो फार वेगळ्या पद्धतीनं काढला गेला. म्हणजे त्याच्यावर बंधनं आणली गेली, त्याची जहागीर जप्त केली गेली. पुढच्या काळामध्ये त्याच्यावर बंधनं आणल्यानंतर तो वेगळं राहू लागला. एका वकिलाकडं, हाशिम अली नावाच्या एका वकिलाकडं एक पार्टी आयोजित केलेली होती. त्या पार्टीला त्याला बोलवलं गेलं, जेवण झालं, हुक्का ओढण्याची पद्धत होती. त्यानं हुक्क्याची नळी आपल्या तोंडामध्ये घातली, एक हुक्का जो आहे तो ओढला, चक्कर आली, खाली पडला आणि तात्काळ त्याचं निधन झालं. म्हणजे त्याला विष देऊन मारलं गेलं. अशा पद्धतीचा एक अजूनही बोला जो आहे तो हैदराबादमध्ये केला जातो. आता त्याच्यानंतरचं जे नेतृत्व उदयाला आलं ते नेतृत्व आपल्या लातूरला वकिली करत होतं. ते आहे कासिम रजवी. हा कासिम रजवी सुद्धा परत लक्षात घ्या, तो सुद्धा उत्तर भारतातलाच आहे. आपल्याकडे जनरली बोलताना म्हणतात लातूरचा कासिम रजवी. उगाच विनाकारण लातूरचं नाव लातूरचा नव्हता, तो लातूरला वकिली करत होता. हा कासिम रजवी जो आहे तो त्याचे सासरे इथं पोलीस इन्स्पेक्टर होते लातूरला. त्यानिमित्तानं तो इकडं आला आणि इथंच राहिला. गुंडांचा वकील म्हणून प्रसिद्ध होता. हळूहळू तो त्या मजलिस इत्तेहादुल संघटनेमध्ये सहभागी झाला. पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष झाला आणि तो इतका वाढत गेला पुढच्या काळामध्ये की तो एक काळ असा होता ज्या काळामध्ये निजामाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर कासिम रजवीचा मत जे आहे ते विचारात घ्यावं लागत होतं. इतका प्रभावी व्यक्ती म्हणून तो उदयाला आला. अत्यंत सामान्य शरीरयष्टीचा हा व्यक्ती, मात्र बोलण्यामध्ये फार जरब होतं. आणि हळूहळू ती रजाकार संघटना स्थापन झाली. 1940ला स्थापना आहे. आणि रजाकारांचे अत्याचार जे आहेत ते वाढत गेले. आपल्या भागामध्ये इथं उमरगा तालुक्यामध्ये गुंजोटी नावाचं एक गाव आहे. या गुंजोटी गावाच्या गावामध्ये घडलेल्या घटनेमुळं खऱ्या अर्थानं हा प्रश्न किती बिकट होता याची जाणीव संस्थानातल्या सगळ्याच लोकांना होऊ लागली. काय होतं बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये खऱ्या अर्थानं जे कोणी दुर्लक्षित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आर्य समाज दुर्लक्षित राहिलेला आहे. आर्य समाजानं खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा पाया घातलेला आहे असं म्हणलं तरी चुकीचं नाही. हैदराबाद संस्थानामध्ये इथं बीड जिल्ह्यामध्ये धारूर नावाचं एक गाव आहे. त्या धारूरला पहिल्यांदा आर्य समाजाची शाखा स्थापन झाली. पहिली तर मुंबईला 1875ला, 1882ला धारूरला स्थापन झाली. नंतर निलंग्याला स्थापन झाली. औराद आहे, उदगीर आहे, बिदर आहे, अनेक ठिकाणी. त्यातलं एक गुंजोटी आहे, उमरगा आहे. या गुंजोटीला ज्यावेळेस स्थापन झाली त्या ठिकाणी एक फार महत्त्वाचं बलिदान आहे आणि ते बलिदान आहे हुतात्मा वेदप्रकाशांचं. वेदप्रकाश जे आहे ते वेदप्रकाश हे आर्य समाजाचे सच्चे कार्यकर्ते होते. आणि या भागामध्ये आर्य समाजाचे अनेक नेते होते. त्याच्यामध्ये पंडित नरेंद्रजी होते, वीरभद्रजी आर्य होते, पंडित श्यामलालजी होते, पंडित बन्सीलालजी होते, माधवराव घोणशीकर होते, कर्मवीरजी होते, उदयवीरजी होते, खूप सारे लोक होते. आणि या सगळ्या भागामध्ये आपला उस्मानाबाद जिल्हा आणि बिदर जिल्हा
या भागामध्ये फार प्रभावी कार्य जे आहे ते आर्य समाजानं सुरू केलेलं होतं. जी तबलीग नावाची एक चळवळ सुरू केली होती, तबलीगला मी सोप्या शब्दात सांगतो, धर्मांतराची चळवळ सुरू केली होती या मजलिसे इत्यादी मुसलमींच्या अंतर्गत. आणि या चळवळीला प्राणपणानं जर विरोध पहिल्यांदा जर कोणी केला असेल तर तो आर्य समाजाने केला. आणि त्यातला एक अत्यंत तरुण कार्यकर्ता होता वेदप्रकाश नावाचा. हा वेदप्रकाश जो आहे तो गुंजोटी नावाच्या गावामध्ये राहत होता. तरुणांना एकत्र करायचं, व्यायाम करायचा, शरीर बलिदंड शरीराचा हा तरुण होता. नेहमी स्वतःसोबत जी आहे ती तलवार बाळगायचा. आणि एक दिवशी असं झालं की बन्सीलालजी यांचं व्याख्यान जे आहे ते आयोजित केलेलं होतं 23 फेब्रुवारी 1937 गुंजोटी नावाच्या गावामध्ये. आणि ते व्याख्यान बन्सीलालजीचं असल्यामुळं आजूबाजूच्या अनेक गावामधून आर्य समाजाचे लोक जे आहेत ते जमा झालेले होते. बन्सीलालजी यांना उमरग्याला जाऊन घेऊन येण्याची जबाबदारी जी आहे ते यांच्यावर दिली होती, वेदप्रकाश यांच्यावर. ते सायकल घेतात, उमरग्याला जातात, दिवसभर बसतात. 4 वाजेपर्यंत त्यांनी वाट पाहिली, मात्र बन्सीलालजी आले नाहीत. निराश झाले ते परत आले गावी. घरी गेले, जेवण केलं आणि शांत बसले. इकडं दिवसभर गावात काय चाललेलं होतं यांना माहीतच नाही. गावामध्ये इत्तेहादुलचे जे गुंड होते, या गुंडांनी आजूबाजूच्या गावातील गुंडांना एकत्र आणलेलं होतं आणि गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी सुरू केलेला होता. आणि कुणीही सापडत नव्हतं त्यांना. आणि मग ते पहिल्यांदा 1-2 घरावर हल्ले केले. शहा म्हणून आहे तिथं, त्यांच्या घरावर हल्ला केला. तो हल्ला त्यांना काही यशस्वी करता आला नाही. तिथं अजून एका दुसऱ्या घरावर हल्ला केला, तोही यशस्वी करता आला नाही. आणि मग त्यांच्या डोळ्यामध्ये जो खुपत होता तरुण, तो होता वेदप्रकाश. वेदप्रकाश यांच्या घराकडे ज्यावेळेस ते निघाले त्यावेळेस त्यांनी आयडिया वेगळी केली. वैदिक धर्म अमर रहो अशा घोषणा देत निघाले. आता वैदिक धर्म अमर रहो अशा घोषणा ऐकल्याबरोबर वेदप्रकाशला वाटलं की अरे बन्सीलालजी आले असावेत. आणि तो कुठलाही विचार न करता, नेहमी तलवार बाळगणारा हा तरुण कुठलाही विचार न करता बेधुंद होतो आणि पळत त्या गर्दीमध्ये सामील होतो. आणि त्याला उशिरा कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो. सगळीकडे गुंडाने घेरलेल्या जवळपास 150च्या पेक्षा जास्त गुंड त्याला घेरलेले आहेत. आणि त्यामधला छोटोमिया नावाचा एक गुंड होता. आता वेदप्रकाशला कळलं की आता पुढे काय होणार आहे. असं म्हणलं जातं की वेदप्रकाश यांना सांगितलं, तू जर धर्मांतर करायला तयार असशील तर आम्ही तुला सोडून देतो. मात्र हा प्रखर धर्माभिमानी होता. हा निशस्त्र वीर, त्या शस्त्रधारी तलवारधारी जे आहेत त्या रजाकारांशी, रजाकार नव्हतेच ते, इत्यादुलचे गुंड होते, त्यांच्याशी निशस्त्रपणे लढत राहिला. आणि बघता बघता तलवारीचे वार झाले, रक्तबंबाळ झाला. वेदप्रकाश जे आहे ते आपल्या हैदराबाद मुक्ती संग्रामातले पहिले हुतात्मा आहेत, जे आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याने हैदराबादला दिलेले आहेत. वेदप्रकाश यांच्या बलिदानानंतर खऱ्या अर्थानं हैदराबादचा मुक्तीलढा सुरू होतो. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट हैदराबाद संस्थानाच्या दृष्टिकोनातून घडली, जी इथे हिप्परगा नावाचं एक छोटंसं गाव आहे लोहारा तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये घडलेली आहे. त्या गावामध्ये व्यंकटराव देशमुख आणि अनंतराव कुलकर्णी नावाचे 2 सख्खे भाऊ होते. अनंतराव दत्तक गेले म्हणून त्यांचं आडनाव बदललं. या दोघा भावांनी मिळून, नीट ऐका, 1921 राष्ट्रीय शाळा स्थापन केलेली होती. आणि या राष्ट्रीय शाळेमध्ये मधल्या काळामध्ये शिक्षकांची कमतरता होती. आणि त्यांना कोणतरी सांगितलं की सोलापूरला एक तरुण राहतात, त्यांचं नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर आहे, कामगार चळवळीमध्ये काम करत होते आणि ते आता शिक्षण क्षेत्रामध्ये यायला इच्छुक आहेत. मग अनंतराव काका तिथे गेले, त्यांना बोलले आणि त्यांना घेऊन आले. ज्यांना तुम्ही पुढच्या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ या नावानं ओळखता, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे व्यंकटेश भवानराव खेडगीकर. ते मूळचे विजापूर जिल्ह्यामधले आहेत, मात्र ते आपल्या हैदराबादचे मुक्तिदात्या म्हणून ओळखले जातात. त्यांचा काही संबंध नव्हता. सुरुवातीच्या 25 वर्ष स्वामीजींचा आणि हैदराबाद संस्थानाचा कुठलाही संबंध नव्हता. आणि या हिप्परग्याची शाळा सुद्धा स्वामीजींनी स्थापन केलेली नाही. ती शाळा व्यंकटराव देशमुखांनी स्थापन केलेली आहे, अनंतराव कुलकर्णींनी स्थापन केलेली आहे. स्वामीजी ती शाळा स्थापन झाल्यानंतर 8 वर्षाला म्हणजे 1929 त्या शाळेत आले. ते मुख्याध्यापक झाले आणि मुख्याध्यापक म्हणून काम करू लागल्यानंतर पुढच्या काळामध्ये ते जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेले. 1932 14 जानेवारी 1932 स्वामीजींनी त्या ठिकाणीच हिप्परग्यालाच संन्यास घेतला आणि पुढच्या काळामध्ये त्यांना स्वामी रामानंद तीर्थ या नावानं ओळखलं जाऊ लागलं. स्वामीजी नंतर जे आहे ते मोमिनाबाद म्हणतात त्या काळातलं, आत्ताचं अंबेजोगाई, तिथे गेले. योगेश्वरी नावाची एक शिक्षण संस्था होती, त्या शिक्षण संस्थेचं त्यांनी पुनर्जीवन केलं आणि त्या योगेश्वरीच्या माध्यमातून ते काम करू लागले. या काळामध्ये 1937 लातूरला महाराष्ट्र परिषदेचं 2रं अधिवेशन भरलेलं होतं.
आणि या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस आनंद कृष्ण वाघमारे यांनी स्वामीजींना आग्रह धरला की तुम्ही आता शिक्षण क्षेत्र जे आहे ते तुमच्या सहकार्याकडे सोपवा आणि पूर्णवेळ राजकारणामध्ये या, त्यावेळेस स्वामीजी पूर्णवेळ राजकारणामध्ये यायला तयार झाले. 1938ला स्वामीजी जे आहे ते हैदराबादला गेले आणि तिथं जाऊन त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. खरं तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यापूर्वीच निजाम सरकारनं त्या संघटनेवर बंदी आणलेली होती. मात्र लढा जो आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून, वैयक्तिक सत्याग्रहाच्या माध्यमातून जो आहे तो चालूच राहिला. या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये अनेक एकापेक्षा एक भयानक घटना ज्या आहेत त्या घडायला सुरुवात झालेल्या होत्या. कासिम रजवीचं नेतृत्व जे आहे ते प्रभावी झालेलं होतं. सरको कफन बांधे मुजाहिद बन बैठे हे म्हणणारा कासिम रजवी जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये दिल्ली जिंकून घ्यायच्या घोषणा ज्या आहेत त्या करत होता. रजाकारांना पुढच्या काळामध्ये रजाकार संघटना इतकी बलदंड झाली की 1.5 लाखापर्यंत तिची संख्या गेली. रजाकारांना प्रशिक्षण देणारी 52 केंद्र होती आणि 60 रुपये महिन्याला पगार मिळायचा. रजाकार याचा अर्थ स्वयंसेवक होतो. मात्र इतक्या चुकीच्या कारणासाठी वापरलेला हा अर्थ जो आहे तो तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. या रजाकारांची बारी म्हणूनच आजही माझ्या गावाच्या परिसरामध्ये या हैदराबाद मुक्तीसंग्राम ओळखलं जातं. तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर याला कोणी हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणणार नाही, याला एकतर ॲक्शन म्हणेल नाहीतर मग रजाकाराची बारी म्हणेल. कारण रजाकारांचा प्रभाव त्या काळामधला जो आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. मी तुम्हाला फारसं काही जास्त डिटेलमध्ये सांगत नाही आहे, फक्त मी काही घटना तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली रजाकारांनी चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात केल्या. स्वामीजींचं नेतृत्व उदयाला आलं. स्वामीजींच्या अनेक सहकारी लाभले. त्याच्यामध्ये बाबासाहेब परांजपे जे की हिप्परग्याच्या शाळेमध्येच आलेले होते, राघवेंद्रराव दिवाण होते, गोविंदभाई श्रॉफ होते, अनंत भालेराव होते. कितीतरी लोक आहेत ज्यांची नावं घेणं कठीण आहे, इतके सगळे लोक आहेत. म्हणजे हैदराबाद मुक्ती लढ्यामधली सगळ्यात अडचण मोठी आहे की आपण जेवढे नावं घ्यायला जातो त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांची नावं आपण मागे ठेवत असतो. या लढ्यामध्ये जे कोणी हुतात्मा झाले त्या हुतात्म्यामधले 2 महत्त्वाचे हुतात्मे तुम्हाला सांगतो मी. त्यातला एक हुतात्मा जो आहे तो नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये मुधोळ नावाचा एक तालुका होता आणि या मुधोळ तालुका आता तो तेलंगणामध्ये आहे. तिथं गोविंदराव व्यंकटराव पानसरे नावाचे एक काँग्रेसचे कार्यकर्ते होते, हैदराबाद स्टेट काँग्रेसचे. खूप चांगलं काम करत होते ते. आणि गोविंदराव पानसरे यांनी धर्माबाद, कुंडलवाडी, बिलोली हा सगळा अर्जापूर हा परिसर जो आहे तो पिंजून काढला होता. खुद्द गांधीजींचं ज्यांना मार्गदर्शन मिळालं होतं असे ते होते. स्वामीजींनाही गांधीजींचं मार्गदर्शन मिळालेलं होतं. स्वामीजींच्या मार्गावर चालणारे, गांधीजींच्या मार्गावर चालणारे गोविंदराव होते. मात्र निशस्त्र असला तरी अत्यंत स्वाभिमानी आणि कुठल्याही भीती न बाळगणारा हा तरुण होता. यांचे आईवडील 6 महिन्याचे असतानाच वारलेले होते. धर्माबादचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी ते त्यांचे मामा होते आणि त्या ठिकाणी ते राहत होते. तिथं काम त्यांनी सुरू केलं आणि ते काम सुरू केल्यानंतर पुढच्या काळामध्ये हळूहळू त्यांनी काय करत होते माहिती आहे, जे निजामी पोलीस होते किंवा जे अधिकारी होते या अधिकारी किंवा पोलिसांना खऱ्या अर्थानं वचक बसवण्याचं ते काम करायचे. निजामी पोलिसांना काय करायचे ते की जर चुकीची गोष्ट केलं तर डायरेक्ट हैदराबादपर्यंत अर्ज, जर तहसीलदार असेल कोणी असेल हो त्या विरोधामध्ये अर्ज करायचे आणि हळूहळू रजाकार जे आहे त्यांच्या विरोधामध्ये भडकू लागले. मी तुम्हाला म्हणलं की कासिम रजवी असा एक व्यक्ती होता ज्याला कुठलाही विरोध नको होता. आणि एक दिवस असं झालं, 14 ऑक्टोबर 1946ला त्यांनी बिलोली या ठिकाणी एक भाषण केलं होतं आणि ते भाषण ऐकल्यानंतर त्यांना अटक झाली. ती अटक झाल्यानंतर जनरली असं व्हायचं की अशी जर अटक झाली तर त्यांना तात्काळ सोडलं जायचं, जामीन व्हायचा. मात्र गोविंदरावांना जामीन झाला नाही. गोविंदरावांना तुरुंगात टाकलं गेलं आणि बिलोलीच्या कोर्टामध्ये त्यांच्यावर केस जी आहे ती दाखल केली गेली. त्यांना सोडलं गेलं 21 ऑक्टोबर 1946ला, ज्या दिवशी त्या ठिकाणी एक रजाकारांची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये अत्यंत गरळ ओकळणारे भाषणं जी आहेत ती दिली गेली होती. तिथून सोडल्यानंतर अचानक सोडलं, त्या दिवशी त्यांना माहिती नव्हतं सोडणार आहेत म्हणून.
तरी पण हंगरग्याचे पुंडलिकराव पाटील म्हणून एक कार्यकर्ते होते, पुंडलिकराव पाटील इतर काही कार्यकर्ते जे आहेत ते आले तिथं त्यांना घ्यायला बैलगाडीमध्ये. अंधार पडत आलेला होता, गावातनं कुणाकडनं तरी एक कंदील मिळवला गेला आणि सगळे बैलगाडीमध्ये बसले आणि बिलोलीकडनं कुंडलवाडीकडे निघाली बैलगाडी. ही बैलगाडी ज्या वेळेस अर्जापूर नावाच्या एका छोट्याशा गावाजवळ आली, अर्जापूरच्या माळाजवळ, त्या ठिकाणी ही बैलगाडी आल्यानंतर जवळपास 200-250 रजाकारांचा घोळका जो आहे यांचा पाठलाग करत आला आणि बघता बघता बैलगाडीच आहे ती पळून पळून किती पळवणार, येऊन रजाकारांनी यांच्या बैलगाडीला थांबवलं पुढे जाऊन आणि काही रजाकार जे आहेत ते मागच्या बाजूने आले. पुंडलिकराव पाटील मागच्या साईडला बसलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये कंदील आहे आणि कंदील घेऊन मागच्या साईडला बसलेले होते ते. आणि ज्या वेळेस तो रजाकार मागच्या साईडनं आले त्यातल्या एका रजाकाराने विचारलं, तुम्हारे में पानसरे कोण आहे, तुम्हारे में पानसरे कोण आहे. हे म्हणल्याबरोबर गोविंदरावांना कळलं की अरे बापरे आता काय होणार आहे. त्यांनी तात्काळ गाडीच्या खाली उडी मारली आणि म्हणले मैं पानसरे हूं, मैं पानसरे हूं. एवढं मनालाच भाग आहे. सपासप तलवारीचे वार जे आहे गोविंदरावांच्या शरीराच्या पुंडलिकरावांच्या शरीरावर पडू लागले. पुंडलिकरावांच्या हातातला कंदील कोसळला, पण पुंडलिकराव खाली कोसळले. पुंडलिकराव खाली कोसळल्याबरोबर गोविंदराव जे आहे गाडीतून खाली उडी मारतात आणि त्या खाली पडलेल्या कंदिलाला उचलून ते म्हणतात, तुम्ही मूर्ख आहात का. रजाकारांना म्हणतायत ते, तुम्ही मूर्ख आहात का. तो गोविंद नाही, गोविंद मी आहे, माझ्याकडे पत्र आहे, मला ओळखा आणि मला मारा. इकडं कंदिलाच्या उजेडामध्ये त्याने स्वतः आपल्या चेहऱ्यापुढे कंदील धरला आणि इकडं कंदिलाच्या उजेडामध्ये गोविंदरावाची ओळख जी आहे ते पटवणे, ओळख परेड सुरू आहे. तितक्यामध्ये रक्तबंबाळ होऊन खाली पडलेले पुंडलिकराव म्हणतात, तो मला वाचवण्यासाठी खोटं बोलतोय, मी खरा गोविंद आहे, मला मारा. मात्र खऱ्या गोविंदरावांची ओळख जी आहे ती पटवली गेली आणि तात्काळ शिरच्छेद जो आहे तो त्यांचा केला गेला. गोविंदराव हे हैदराबाद स्टेट काँग्रेसमधले पहिले हुतात्मा आहेत. आमचे वेदप्रकाश हैदराबादमधलेच पहिले हुतात्मा, हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा गोविंदराव. मला वेळ कमी आहे तरी पण मी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. इथं लोकविलक्षण गोष्ट पुढचीच आहे. गोविंदराव जागेवरच गेलेले आहेत, पुंडलिकराव घायाळ झालेले आहेत. गोविंदरावांचा मृतदेह गाडीत घातला त्यांच्या सहकाऱ्यांनी, जखमी पुंडलिकरावांना गाडीमध्ये घातलं आणि गाडी आता हंगरग्याला निघाली. आता कुंडलवाडीला नाही, हंगरग्याला, पुंडलिकराव पाटलांच्या गावाकडे. आणि पुढे जाऊन कोणता निरोप दिला की गोविंद गेला आणि पुंडलिक जखमी झालेला आहे. त्यावेळेस गोविंदरावांच्या आईनं दिलेलं उत्तर फार भारी आहे. ते म्हणते की हे मला मान्यच नाही, पुंडलिक मेला असता तरी चाललं असतं, मात्र गोविंद जिवंत राहायला पाहिजे होता. म्हणजे इतकी निष्ठा सर्वसामान्य लोकांची गोविंदरावांवर होती. आणि पुढच्या काळामध्ये हा लढा जो आहे तो फार वेगानं का वाढला, त्याचं कारण असं आहे की असे अनेक हुतात्मा आपल्या भागामध्ये झालेले आहेत. सर अपसिंग्याचे श्रीधर वर्तक यांचं बलिदान जे आहे ते सांगतील, किंवा चिलवडीचं ज्या घटना घडल्या ते तुम्हाला सांगतील. मी तुम्हाला आता शेवटामध्ये जात असताना फक्त एक महत्त्वाचा उल्लेख करणं गरजेचं आहे, तो राहून जाऊ नये म्हणून सांगतो. फक्त हिंदू लोकांनीच बलिदान दिलेलं नाही, फक्त हिंदू लोकांनीच बलिदान दिलेलं नाही, काही मुस्लिम लोकांनीही बलिदान दिलेलं आहे. त्यातला एक अत्यंत झुंजार पत्रकार होता ज्याचं नाव आहे शोएबुल्ला खान. शोएबुल्ला खान हा इमरोज नावाचं एक वर्तमानपत्र चालवायचा. कुठं? हैदराबादला. हैदराबादमध्ये निजामाच्या राजधानीमध्ये एक इमरोज नावाचं वर्तमानपत्र चालवून त्या ठिकाणी रजाकारांच्या विरोधामध्ये, निजामाच्या चुकीच्या धोरणामध्ये विरोधामध्ये सडेतोड टीका करणारा हा निडर असा पत्रकार होता. मात्र हा पत्रकार जो आहे तो कासिम रजवीला सहन होणं शक्य नव्हतं. कासिम रजवीनं वेगवेगळ्या मार्गाने सांगून बघितलं, तू गप्प बस, तू गप्प बस. मात्र हा गप्प बसायला तयार नव्हता. चुकीच्या सगळ्या गोष्टीला जो आहे तो विरोध करत राहिले. दिन की सरकार और रात की सरकार नावाचा एक अग्रलेख जो आहे तो त्यांनी लिहिलेला होता. आणि अग्रलेख लिहिल्यानंतर मात्र पुढच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ उठला. हैदराबादमध्ये झालेल्या एका सभेमध्ये कासिम रजवीनं ठासून सांगितलं, जे हात आमच्या विरोधामध्ये उठतील ते हात कलम केले जातील. आणि त्यानंतर 2च दिवसानं 21 ऑगस्ट 1948ला, तारीख नीट लक्षात ठेवा, 21 ऑगस्ट 1948, काही दिवसानं ॲक्शन झालं. 48ला संध्याकाळी रात्री 12 वाजता आपल्या वर्तमानपत्राचं काम पूर्ण करून तो आणि त्याचा मेहुणा इस्माईल खान घराकडे परतत होते. तितक्यामध्ये मागून जोगाचौगा आले, सलाम वालेकुम वगैरे झालं. त्यांना वाटलं कोणतरी ओळखीचे असतील, काहीतरी काम असेल, बोलत बोलत पुढे चाललेत. त्याच वेळेस दबा धरून बसलेल्या 2-3 रजाकारांनी जे आहेत त्या शोएबच्या पाठीवर तलवारीनं वार केले. शोएब ओरडला, खाली कोसळला. इस्माईल खान याच्यावरही वार झाले. मात्र तलवारीचे वार तोपर्यंत थांबले नाहीत जोपर्यंत शोएबचे दोन्ही हात कलम केले गेले नाहीत. पहाटे 5 वाजता शोएबचं त्या ठिकाणी
उस्मानिया हॉस्पिटलमध्ये निधन झालं, त्यावेळेस त्याच्या आईनं दिलेला स्टेटमेंट फार भारी आहे. त्यांची आई म्हणतात की आज मेरे बेटेने शानदार मौत पाई आहे. आणि खऱ्या अर्थानं शोएबच्या हुतात्म्यानं सरदार वल्लभभाई पटेल यांना तर माहीत होतं की ॲक्शन करायचीच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. नेहरूजींनाही माहीत होतं की ॲक्शन करायचीच आहे. मात्र नेहरूजींना असं वाटत होतं की शेवटपर्यंत आपण वेट अँड वॉच करावं, टाळता आलं तर टाळावं. मात्र शोएबच्या बलिदानानंतर त्यांनाही कळून चुकलं की आता आपल्याला थांबता येणार नाही. आणि मग पुढे चालून 9 सप्टेंबर 1948ला दिल्लीला मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्शन करावीच लागेल. आणि त्यानंतर 13 सप्टेंबर 1948ला ऑपरेशन पोलो ज्याला म्हणतो आपण, त्या ऑपरेशन पोलोची सुरुवात झाली. आणि 17 सप्टेंबर म्हणजे अगदी 109 तासामध्ये रजाकारांनी कुठलाही प्रतिकार केला नाही. जो रजवी सरको कफन बांधे मुजाहिद बन बैठे म्हणत होता, तो ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पोलीस ॲक्शन सुरू झाली त्यावेळेस सिकंदराबादला आपल्या मेहुण्याच्या घरी लपून बसला होता. 17 सप्टेंबर 1948ला निजाम शरण आला आणि सायंकाळी 5 वाजता हैदराबाद संस्थानामध्ये मुक्तीची पहाट जी आहे ती उगवली. आणि हा लढा जो आहे तो इथं संपत नाही. यानंतरही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडत राहिलेल्या आहेत. आपल्याला वेळ जो आहे तो अत्यंत कमी आहे, त्यामुळं मी आता जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही. तरी पण हैदराबादचा लढा ज्या वेळेस बोलायची संधी मिळेल त्यावेळेस मी बोलत राहतो. आमचे उस्मानाबादचे अगोदर जे जिल्हाधिकारी होते माननीय कौस्तुभ दिवेगावकर साहेब, यांच्या प्रेरणेतून मी खूप वेळा उस्मानाबादला आलेलो आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही काही कामही केलेलं आहे. उस्मानाबादमध्येच राहून आपल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा एक चित्रमय इतिहास जो आहे तो ग्रंथ 17 सप्टेंबरला प्रकाशित झाला आहे. काही दिवसामध्येच त्याची लोकावृत्ती येणार आहे. तुम्ही सगळे ग्रंथालय चळवळीशी निगडीत आहात म्हणून सांगतोय. ही मी लिहिलेली 2 पुस्तकं आहेत. जर तुमच्या ग्रंथालयासाठी हवे असतील तर नक्की घ्या तुम्ही. ही सगळी हैदराबाद संबंधीची आहेत. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा डिजिटल इतिहास मी आणलेला आहे. आपल्या मराठी भाषेतली पहिली वेबसाईट माझ्याच नावावर आहे, भाऊसाहेब उमाटे म्हणून. त्यावर फक्त हैदराबादचा इतिहास मिळेल. यूट्यूबवर भरपूर डॉक्युमेंटरी आहेत. आता हे पण भाषण आम्ही रेकॉर्ड करतोय ज्याच्यामुळं यूट्यूबवर टाकता येईल आणि काही लोकांना पण जे इथं उपस्थित नाहीत त्यांना पण ते पाहता येईल. हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. हा इतिहास तुमच्या माध्यमातून गावागावापर्यंत पोहोचावा अशी माझी मनस्वी इच्छा आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की हा इतिहास जो आहे तो तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत नेऊन पोहोचवचाल. आणि खऱ्या अर्थानं ज्या लढ्यानं हैदराबाद मुक्तीसंग्रामानं भारताच्या स्वातंत्र्याची परिपूर्ती केली, तो मुक्तीलढा आपण या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करू. या ठिकाणी ग्रंथोत्सवामध्ये आदरणीय सूर्यवंशी सरांनी मला निमंत्रित केलं आणि आपल्यापुढे विचार मांडण्याची संधी दिली, याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनीही हा इतिहास जो आहे तो इतिहास अत्यंत शांतपणे ऐकून घेतलात, याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत.